प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात देशाचा गेल्या 10 वर्षात शेतकरी, गोरगरीब महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला। त्यांनी राबविलेल्या विविध योजनांतून झालेल्या बदलामुळे दारिद्र्य रेषेतून कोट्यवधी जनता आज बाहेर पडली आहे, असे प्रतिपादन रामटेक लोकसभेचे महायुतीतील शिवसेना उमेदवार श्री राजू देवनाथ पारवे यांनी केले। विकासाच्या गती व पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवून रामटेकच्या धनुष्यबाणला संसदेत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले। शुक्रवारी उमरेड विधानसभा क्षेत्रातील भिवापूर तालुक्यातील शिवापूर येथून जनसंवाद रथ यात्रा प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली। शिवापूर येथे आयोजित प्रचार सभेत राजू पारवे हे बोलत होते। राजू पारवे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात महायुती सरकारने गावापासून ते शहरापर्यंतचा विकास करण्याचे ध्येय हाती घेतले आहे। गेले 4.5 वर्ष उमरेड क्षेत्राचा आमदार म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे। महायुती सरकारने 1.5 वर्षात 3000 कोटींचा निधी दिला। उमरेडसाठी माझ्या कामाची पावती म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी महायुती सरकारने दिली आहे। मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदुत्वाचा पाया मजबूत झाला आहे, असेही ते म्हणाले। या प्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती।